टाइम्समध्ये आपलं स्वागत। शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता अंगणवाडी केंद्र घोसाळे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 9 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान पोषण पखवाडा 0 ते 6 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी साजरा करण्यात आला। यावेळी पंढेरी बीट 36 अंगणवाडीपैकी 34 अंगणवाडी सेविका, 32 मदतनीस, 12 पालकवर्ग व 15 विद्यार्थी तसेच गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, शिक्षक वर्ग, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या। संपूर्ण देशभरात पोषण पखवाडा हा कार्यक्रम 2018 पासून साजरा केला जात असून पंढेरी बीटतर्फे हा 8वा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कुपोषण कमी करणे, लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचे आरोग्य सुधारणे, संतुलित आहार आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हे होय। पोषण विषयक मार्गदर्शन करून पौष्टिक आहार यांचे प्रदर्शन, जनजागृती रॅली, खेळ जत्रा तसेच मोबाईलच्या वापरापासून लहान मुलांना दूर ठेवणे हा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाला सरपंच मनोज पवार, शिक्षक दिलीप कांबळे, विश्वनाथ जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा पोंदे, महिला मंडळ लावण्या पेंढारी, रोशनी पवार, प्रियंका पवार, आशा सेविका रिया जाधव व सर्व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती लाभली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका लीना कदम, सायली घोसाळकर, प्रणाली पंदिरकर, सुषमा पंदिरकर, सुवर्णा गंभरे, शुभांगी पोस्टुरे आदी सेविकांचे विशेष योगदान लाभले आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंद वातावरणात संपन्न झाला। मंडणगड येथून कार्यकारी संपादक दीपक भोगल यांची रिपोर्ट। मी सुनंदा हुकुम पोंदे, अंगणवाडी सुपरवायझर, बीट पंधेरी आणि आज घोसाळे अंगणवाडीमध्ये पोषण पंधरवडा हा कार्यक्रम आपण साजरा केला आहे। दरवर्षी पोषण पंधरवडा हा कार्यक्रम भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम 15 दिवस साजरा केला जातो। तर या पोषण पंधरवड्यामध्ये मेन उद्देश आहे की कुपोषण कमी करणे, स्वच्छतेविषयी जाणीव देणे, तसेच गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना योग्य संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे। आणि या कार्यक्रमादरम्यान आपण वेगवेगळे स्टॉल लावले होते की ज्याच्यामध्ये आपल्या घरगुती वस्तूपासून आपण किती छान प्रकारे पदार्थ बनवू शकतो आणि त्या पदार्थ खाऊन ते कसे सुदृढ होऊ शकते। कारण की आजच्या आपल्या भारत देशामध्ये पाहिले तर कुपोषणाचं प्रमाण खूप वाढत आहे। ॲनिमियासारखे म्हणजे आजाराचं निर्मूलन सुद्धा पूर्णपणे झालेलं नाही। तर ह्या कार्यक्रमातून आपला उद्देश एवढाच आहे की प्रत्येक ग्रामीण घरातल्या प्रत्येक घरापर्यंत हे कुपोषण तसेच म्हणजे ह्या कुपोषणामध्ये घेण्याच्या काळजी, आहाराची काळजी, आपला आहार संतुलित कसा असावा ज्याच्यामध्ये सगळे प्रथिने, जीवनसत्व, खनिज, क्षार या सगळ्यांचा समावेश या आपल्या आहारात असला पाहिजे, जेणेकरून फक्त म्हणजे खाणे त्यापासूनही आपल्याला पूर्णपणे शरीराला जी बळकटी ते येत नाही। तर ते हे आयोजन किती दिवसांनी केले जाते? म्हणजे हा कार्यक्रम जो आहे आपला हा 9 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान दरवर्षी असतो का? दरवर्षी हा कार्यक्रम असतो। साधारण मार्च आणि एप्रिल या महिन्याच्या दरम्यान हा आज पालकवर्ग किती हजेरी आले आहेत कार्यक्रमाला? 11 जण पालकवर्ग होते या कार्यक्रमाला आणि विद्यार्थी 15 जण विद्यार्थी होते। आणि तसंच या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे सरपंच पवार साहेब उपस्थित होते, तसेच या शाळेतील शिक्षक वृंदही, अंगणवाडी ताई। हा कुठे कार्यक्रम घेतला जातोय? हा घोसाळे अंगणवाडीत हा कार्यक्रमाचा घेण्यात आला। मंडणगड तालुक्यामध्ये घोसाळे गावामध्ये? तालुक्यामध्ये घोसाळे गाव, पंधेरी बीट। बरं, ठीक है। मेरा नाम नाजनी रिजवान मखदूमकर, मैं आंगनवाड़ी सेविका कोंडगांव मोहल्ला बीट पंधेरी। आज हमारे बीट की तरफ से घोसाले आंगनवाड़ी में पोषण पखवाड़ा कार्यक्रम का आयोजन किया गया। उसमें हमारे सब आंगनवाड़ी सेविका हाजिर थे और बच्चों के लिए उनको स्क्रीन से दूर रखने के लिए हमने एक खेल जत्रा ऐसा कार्यक्रम लिया। उसमें सब बच्चों ने कबड्डी, लंगड़ी, लगोड़ी सब अलग अलग खेल बच्चों को दिखाया हमने और बच्चों से करके लिए, क्योंकि वो बच्चे खेलते नहीं हैं और ज़्यादा मोबाइल में लगे रहते हैं। उनको मोबाइल से दूर रखने के लिए ये सब पोषण पखवाड़ा किया गया। माझे नाव प्रणाली चंद्रकांत पंदिरकर, अंगणवाडी सेविका दंडनगरी, पोस्ट पंधेरी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी। परत आज आमच्याकडे पंधेरी बीटचा घोसाळा येथे हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे मुलं मोबाईलपासून वंचित राहायला पाहिजेत। पहिले जे खेळ होते ते मुलं आता खेळ खेळत नाही आहेत। तर आज आम्ही त्यांच्याकडून कबड्डी खेळ घेतलेला, लंगडी खेळ घेतलेला, परत पारंपरिक जे पहिले सुरुवातीचे खेळ खेळत होतो ते आज आम्ही त्यांच्याकडून करून घेतलेले, आम्ही पण त्यात मजा घेतलेली।
परत हे खेळ ते मुलं विसरून गेली होती. आजकाल ही मुलं सर्व मोबाईलमध्येच असतात. मोबाईलमुळे ती मुलं खेळ विसरून गेली होती. त्यामुळे आज ते आम्ही त्यांना जाणीव करून घेतली हे खेळ खेळायचे असतात म्हणून. नमस्कार, माझे नाव सुषमा राजू पंदेरकर, अंगणवाडी सेविका, पंधेरी आदिवासीवाडी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. आजचा कार्यक्रम हा पोषण पखवाडा दरवर्षी साजरा केला जातो. त्यामध्ये मेन उद्देश हा आहे की कोणतंही मूल कुपोषित राहता कामा नये. त्यासाठी घरगुती साहित्यापासून कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात मुलांना पोषण आहार आपण कसा देऊ शकतो यासंबंधी थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यावेळी आपल्या घोसाळे गावचे सरपंच, ग्रामस्थ, महिला मंडळ, विद्यार्थी, अंगणवाडी सेविकाताई, आमचे सुपरवायझर ह्या सर्व उपस्थित होते. त्याचप्रमाणे मला इथले शिक्षक वृंद यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य. मॅडम, अंगणवाडी सेविका किती आहेत हजर तरी आज? आज आमच्या 30 महिला अंगणवाडी ताई हजर आहेत. तुमच्या या केंद्रामध्ये अंदाजे किती आहेत म्हणजे टोटल? 38 अंगणवाडी आहेत. बरं, 38 अंगणवाड्यापैकी फक्त आज 15 34 अंगणवाडी हजर आहेत ते बरं ताई. बरं बरं. अच्छा, हा दरवर्षीच कार्यक्रम केला जातो ना? हो, वर्ष दरवर्षी मार्च ते एप्रिल दरम्यान साजरे केला जातो. अच्छा, बरं. अजून तुम्हाला काय बोलायचं आहे या कार्यक्रमाबद्दल? आज आमचा उद्देश हाच आहे की कोणतेही मुलं कुपोषित राहता कामा नये. प्रत्येक मुलाला शिक्षण आणि पोषण हे मिळालंच पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. सही पोषण देश रोशन, सही पोषण देश रोशन, सही पोषण देश रोशन. कुपोषण मुक्त भारत आपला संकल्प, कुपोषण मुक्त भारत आपला संकल्प, कुपोषण मुक्त भारत आपला संकल्प. आईचे दूध बाळाचे अमृत, आईचे दूध बाळाचे अमृत, आईचे दूध बाळाचे अमृत. अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.